नमस्कार. मी डॉक्टर प्रसन्न खटावकर, आधार सायकॅट्री हॉस्पिटल सोलापूर. मी एक मनोविकार तज्ज्ञ आणि मनोविकार तज्ज्ञ म्हणून काम करताना बऱ्याच वेळेला समाजाच्या विविध प्रकारच्या विविध स्तरावरच्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करायची संधी मिळते. सध्या जी नवीन जीवन पद्धती आहे त्या जीवन पद्धतीमध्ये मोबाईल हा सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. मोबाईलचे अनेक फायदे आहेत. आपण आज ती चर्चा घेणार नाही आहे इथे या विषयामध्ये. आजचा जो विषय त्याच्यामध्ये ती चर्चा नाहीये. पण मोबाईलमुळे बऱ्याच वेळेला आजकाल नात्यांमध्ये अडचणी किंवा त्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी घडताना दिसतात. बऱ्याच वेळेला मोबाईलमध्ये लोकांचा काही पर्सनल डेटा असतो किंवा काही वेळेला मोबाईलवरती काही कुणाशी बोलताना फॅमिली मेंबर्स, विशेषतः स्पाउसेस किंवा पत्नी किंवा पती ऐकतो आणि त्यातून बऱ्याच वेळेला विषय उद्भवतात आणि ते विषय बऱ्याच वेळेला टाळणं अवघड जातं. तर ह्या बदलत्या जीवन पद्धतीमध्ये ज्यामध्ये मोबाईल हा एक अतिशय अविभाज्य भाग आहे आणि त्या मोबाईलच्या संदर्भामध्ये किंवा त्याच्या अनुषंगाने बऱ्याच वेळेला अशा प्रकारची नाती जी समोर येतात जी थोडीशी अडचणीची असतात किंवा अडचणीची ठरू शकतात. आणि बऱ्याच वेळेला या प्रकारच्या नात्यांमुळे नातेसंबंध ताणले जातात. बऱ्याच वेळेला इंटरपर्सनल इश्यूज यायला चालू होतात आणि इथपर्यंत की काही वेळेला लग्न मोडण्याची पण वेळ येते. मला वाटतं की आपण अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जर असाल किंवा आपल्या माहितीमध्ये कोण जर ह्या परिस्थितीमध्ये असेल तर एक बेसिक सल्ला आहे की मोबाईलच्या डेटाच्या आधारावर लगेच आपण सगळ्या त्या बाबतीमध्ये टोकाच्या भूमिका घेणं हे टाळावं. बऱ्याच वेळेला चर्चेनी यामधून मार्ग निघतात आणि आपण समजतो तसं बऱ्याच वेळेला नसतं आणि ते कारण नसताना आपण टोकाची भूमिका घेतल्यामुळे शब्दानी शब्द वाढत जातात आणि अडचणी वाढत जातात. माझा अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये सर्वांना सल्ला राहील की आपण आपल्याला जे विश्वासाची व्यक्ती वाटते, घरामध्ये असेल, बाहेरची असेल, पण बऱ्याच वेळेला आजकाल विश्वासाने कुणाशी बोलावं हा प्रश्न पडतो. त्यामुळे माझ्यासारखा व्यावसायिक जो व्यवसायाने या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ट्रेंड असतो आणि ज्याचं मुख्य कामच असतं की या सगळ्या गोष्टी समजून घेणे आणि योग्य त्या चर्चेने यामधून मार्ग काढणे आणि सर्वात महत्वाचा भाग यामध्ये असतो तो म्हणजे विश्वासार्हतेचा. कायद्याने बंधनकारक असल्यामुळे नैतिकदृष्ट्या आणि व्यावसायिक जबाबदारी म्हणून सुद्धा ही चर्चा जी तुम्ही माझ्यासारख्या एखाद्या व्यावसायिकाशी करता ती कधीच कुणाशी शेअर केली जात नाही याची आपण खात्री बाळगू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अडचणीमध्ये जर आपण असलो तर माझा मनापासून सल्ला राहील की टोकाच्या भूमिका घेण्यापेक्षा माझ्यासारख्या मनोविकार तज्ञाची मदत घ्यावी आणि त्यातून एक योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जावा. आणि मला खात्री आहे की 100 मधल्या 95 ते 96 वेळेला अगदी सहजपणे आपण यातून मार्ग काढू शकतो आणि आयुष्यामधले कॉम्प्लिकेशन्स बऱ्याच प्रमाणामध्ये आपण टाळू शकतो. धन्यवाद.